वडापावच्या टीमसाठी यांनी एकदम अप्रतिम सरप्राईज दिलेलं आहे आता. शेफ तनुजा आणि शेफ अमृता या दोघींनी हा वडापाव बनवलाय. हा माझ्यामध्ये 3-3.5 किलोचा वडा आहे आणि 3.5 ते 4 किलोचा पाव आहे. 7 ते 7.5 किलोचा हा वडापाव आहे आणि यांनी केवळ हे वडापावच्या टीमसाठी काय म्हणूया हा टास्क त्यांनी केला आणि त्याबद्दल मी पूर्ण टीम तर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप आभार. चित्रपट नक्की बघा तो ऑक्टोबर. मी खूप फॅन आहे कारण की गुलकंद माझा फेवरेट आणि हास्य जत्रा तर ऑल टाइम. थँक्यू थँक्यू सर. तुम्ही कसं हास्य जत्रामध्ये कमेंट्स देतात, यू ऑलवेज गिव्ह समथिंग शायरी किंवा आम्ही रात्री झोपत नाही विदाउट हास्य जत्रा. ओके, दॅट इज ओनली वन थिंग आफ्टर वर्किंग विथ दिस किड्स ना थोडंसं रिलॅक्स स्ट्रेस बसणं आम्ही बोलतो ना, आमच्याकडे हास्य जत्रा असते. तर त्याप्रमाणे काहीतरी तुम्ही आपण कायम बघतो की कुठल्याही स्टॉलमध्ये वडापाव छोटा असतो, आपल्याला तो दिसतो पटकन आणि आपण म्हणून पटकन तो वडापाव खातो, पण त्याचा दृश्य स्वरूप त्याचा आकार छोटा असतो, एवढा असतो आपल्याला हातात मावेल एवढा. पण आज शेफ तनुजा, शेफ अमृता आणि टीम प्रसाद या तिघांनी या दोघींनी प्रत्यक्षात खूप मोठा वडापाव बनवलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठा वडापाव बनवलाय जो तुम्हाला पूर्ण पडद्यावरती दिसेल. सो मला असं वाटतं की जो मोठ्या पडद्यावरती वडापाव दिसणार आहे त्याला अजून मोठं करण्याकरता आता तुमचा सहभाग अपेक्षित आहे, तुमचा पाठिंबा आणि तुमचं प्रेम अपेक्षित आहे. खूप खूप आभार तुमचे. आरपीएच कॉलेजच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, स्टाफचे मनपूर्वक आभार मानतो, सगळ्या शेफचे आणि आमचे मित्र शेफ योगेश यांचे पण मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि इतका आगळा वेगळा उपक्रम त्यांनी वडापावच्या टीमसाठी केला. त्याबद्दल संपूर्ण टीम तर्फे मी अत्यंत मनपूर्वक थँक्यू. एक ग्रुप पिक्चर लागेल.